साखर चवथ. कोकणामध्ये साखर चतुर्थी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. गणेश चतुर्थीनंतर येणारी पहिली चतुर्थी ही साखर चवथ म्हणून पूजली जाते. या दिवशी चंद्राचं पूजन केलं जातं, त्याचबरोबर चांदणीचं सुद्धा पूजन केलं जातं. आता याचं कारण काय, तर गणपती बाप्पाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला शाप दिला होता, म्हणून साखर चतुर्थी म्हणजे गणपती विसर्जनानंतर पहिल्या येणाऱ्या चतुर्थीला तुझं पूजन केलं जाईल असा उशाप दिला, आणि म्हणूनच ही चतुर्थी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. कोकणामध्ये घरोघरी साखर चवथ साजरी केली जाते. यासाठी तुळशी मातेच्या समोर केळीचा मांडव केला जातो आणि काकडी आणि नारळाचं फळ हे वाहिलं जातं आणि मोठ्या आनंदाने सर्वजण आरती म्हणतात. नैवेद्यामध्ये 11 किंवा 21 असे उकडीचे मोदक बाप्पाला दाखवले जातात. त्याचबरोबर काकडीच्या फळाचा मोठा मान आहे, कारण ह्या ऋतूमध्ये सर्वात जास्त काकडीचं फळ उपलब्ध असतं. मग तुमच्याकडे अशीच साखर चौथ साजरी केली जाते का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, अशात नवनवीन माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. आता भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. गणपती बाप्पा मोरया.